मंत्र सांगितला. शबरीने मंत्र भजन सुरू केलं. रात्रंदिवस नींद नाये रे चैन नाये रे, सारा दिन बीता जाए राम नाये रे. असे रात्रंदिवस त्या ठिकाणी रामाची वाट पाहिली, डोळ्यात तेल घालून. आणि तो दिवस आलेला आहे. विचार केला शबरीने, आता माझा राम इकडनं येणार आहे, तो रस्ता साफ केला पाहिजे. माझ्या रामाच्या पायात चरण पादुका नाही, सराटे गोटे काटे माझ्या रामाच्या चरणाला लागतील. इकडा रस्ता साफ करत आहे, इकडा रस्ता साफ करत आहे, ही झाडू घेऊन इकडा रस्ता साफ करत आहे. न जाणे इकडून माझे राम येतील, कुठून येतील माहीत नाही, पण रस्ता साफ करत आहे. आणि काय म्हणत आहे, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे रघुराई तब आसन पे बिठाऊंगा, मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी, हाथों से खिलाऊंगी। मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। सात सात लखनमय का दर्शन होगा, मेरे नैनों का दर्शन होगा। त्या ठिकाणी शबरी आतुरतेने वाट पाहू लागली. राम लक्ष्मण तिकडनं आलेले आहेत. शबरीने विचार केला, माझ्या देवाला काय आवडतं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती. रामाला पत्र आवडतंय, पण इथं पत्र माझ्याकडे नाही ना. रामाला तोयम याने पाणी आवडतंय, पण पाणी माझ्याकडे नाही. देवाला पुष्प आवडतंय, पुष्प माझ्याकडे नाही. मन हा मोगरा अर्पणेश्वरा, देवाला मनरूपी मोगराच अर्पण करते हे ना. त्या ठिकाणी पाणी नाही, पण डोळ्याच्या आचरत धारेने देवाचे चरण धुईल, भक्तिरूपी सुगंध त्या ठिकाणी देईल हे ना. अगरबत्ती तर नाही, पण भक्तिरूपी सुगंध हा देवाला काय आवडतं, फळं आवडतात. आता सध्याला काय चालू आहे, बोराचे है ना, बोराचं सीजन आहे. लगेच त्या ठिकाणी 2 द्रोण तयार केले, पटापटा बोरीवर चढली, बोरं तोडू लागली. मिठे मिठे बेर आपने हातों से खिलाऊंगी, गोड गोड बोर दाताने चाखून है ना. पायची आंबट असेल तर खाली टाकायची, किडकी असेल तर खाली टाकायची, आणि गोड गोड बोरं द्रोणामध्ये टाकायची. लक्ष्मणाने पाहिलं, पाहून न पाहिल्यासारखं केलं. ते शबरीची अवस्था कशी होती बघा ना हे ना. साडीचं आहे ना, त्या ठिकाणी एक साडीचं फाटकी हे ना. त्या ठिकाणी अशी अवस्था होती, अंगावर साडी एकच आहे, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी तिची परिस्थिती अशी आहे, डोक्याच्या जटा झालेल्या आहेत हे ना. त्या ठिकाणी अशी जटा झाल्या डोक्याच्या, आणि शबरीची अवस्था अशी झालेली. त्या ठिकाणी पाहून, दात कधी घासलेले नाही, 6 महिने झाले, दातावर थर आलेला आहे मुळाचा. लक्ष्मणाने पाहून न पाहिल्यासारखं केलं. तिने पटापट आणलं ते है ना, द्रोण आणले, आणि त्या ठिकाणी राम आलेले आहेत. राम आल्यावर बसू कुठं रामाला, पाठ तर नाहीच, चौरंग नाहीच, एक मोठा गोटा आणला, दगड, आणि दगडालाच म्हणले, हे प्रभू, यालाच सिंहासन समजा, यालाच चौरंग समजा, यालाच पाठ समजा, याच्यावर विराजमान व्हा. आणि ते रामप्रभू त्या दगडावर बसले. दुसरा एक धोंडा दगड आणला, त्या दगडावर लक्ष्मणाला बसवलं, आणि त्या ठिकाणी शबरीने सुंदर सुंदर रामाच्या हातात द्रोण दिला. रामाने स्वीकार केला, थोर प्रेमाचा भुकेला,
हाची दुष्काळ तयाला प्रेम का भूका हूँ मैं बस प्रेम एक सार है प्रेम से भजो मुझे बेड़ा भव से पार है. देवाला प्रेम पाहिजे बस. आपण देवाला प्रेम देत नाही, देवाला पदार्थ दाखवतो. देव पदार्थाचा भुका नाही, पदार्थाची भुकी दुनिया आहे. दुनिया को खूप खिला दो, दुनिया तुमचं नाव घेईल. एकदा छान पंगत केली, वा काय पंगत झाली. त्यामुळे देवाला प्रेम द्यायला पाहिजे. आपण पुढे ऐकू महाराष्ट्र लीलेमध्ये हे ना प्रेमाची काय परिभाषा आहे. गोपीઓની कृष्णावर कशी भक्ती केली, कसं प्रेम केलं ते गोपी गीतमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. त्या ठिकाणी प्रसंग पुढे छान आहे. चला मला सांगायचं त्या ठिकाणी देव प्रेमाचा भुका आहे. म्हणून या ठिकाणी काय केलं, त्या ठिकाणी लगेच सिबरीने 2 द्रोण दिले. रामाने स्वीकार केले, लक्ष्मण नाही स्वीकार केलं. लक्ष्मणाने तसाच द्रोण पाठीमागे फेकला. पाठीमागे फेकला तसाच त्याचा द्रोणागिरी पर्वत झाला. आणि त्या द्रोणागिरी पर्वतावर जे सिबरीने दिले त्याने बोरं, ते बोरं पडले, त्याची संजीवनी झाली. तीच लक्ष्मण शक्ती ज्यावेळेस लागली ना लक्ष्मणाला, तेव्हा कामाली. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश, जय जय श्री राधेश. सिबरीला दर्शन दिलं. पुढे आईलाचा उद्धार झाला. मातंग ऋषीला दर्शन झालं. सुग्रीव बालीचे भांडणं मिटवले. आणि तिकडे विश्वमित्राचा यज्ञ रक्षा केली. सगळं कार्य करून राम लक्ष्मण आलेले आहेत रथावर. आणि आम्ही काय म्हणाल, राम लक्ष्मण जानकी. तुम्ही म्हणायचं जय बोलो हनुमान की. काय म्हणायचं, आवाज येतो का? मी बोलेल राम लक्ष्मण जानकी, तुम्ही बोलायचं जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मणाचा तिकडून रथ येत आहे. हनुमानजी गरुड समोर आहेत. बोलो राम लक्ष्मण जानकी, राम लक्ष्मण जानकी. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. हरे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी, हरे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जय बोलो. थांबा थांबा. म्हणजे आम्हीच बोलायचं का? राम लक्ष्मण जानकी आम्हीच बोला, जय हनुमान की आम्हीच बोला. तुम्ही निसतात बसला. हां, आम्ही म्हणलं जय बोलो हनुमान की, तुम्ही म्हणलं जय बोला हनुमान की. बोला तुम्हीच. आम्ही मुक्त घेतलं का हे 7 दिवस? हां, तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. प्रेमाने भजन केलं तर भजनामध्ये आपण तल्लीन होऊन गेलो की त्या ठिकाणी तो आनंद वेगळाच आहे. लावणी मृदंग सुतीताळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने, तो ब्रह्मरसाची गोडी तयार होते. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. लक्षात ठेवा. चला, राम लक्ष्मण प्रभू रथ आलेला आहे. आणि इकडे अयोध्यावासीने सुंदर स्वागत केलं. माझ्या रामाचं, लक्ष्मणाचं, जानकीचं सुंदर स्वागत झालं. पुष्पाचा वर्षाव झाला रथावर. माझे प्रभू आले आणि राज्यामध्ये राजगादीवर सिंहासनावर काय झाले, राज्याभिषेक झाला. बोले रामचंद्र भगवान की, बोले रामचंद्र भगवान की जय. माझे प्रभू राम अयोध्यामध्ये आले. अयोध्यावासी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते, प्रभू कधी येतील, कधी दर्शन होईल. आज राम माझे प्रभू राजा झाले. राम का चरित्र परम पवित्र. आता कृष्णाचं चरित्र ऐका. माझे प्रभू बोले गोपाल कृष्ण भगवान की. काल आपण जन्मोत्सव पाहिला हे ना. जन्माचा कन्हैयाचा जन्म काय झाला, जन्मोत्सव झाला. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दियो घोडा दियो आवर दियो पालकी. नंद राजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला, कान्हा जन्माला हे ना. त्या ठिकाणी छान आपण काल व्यक्त केला, आनंद व्यक्त केला. छान छान. एक पाळणा राहिला होता, पाळणा म्हणायचा. ते आता पाळणा म्हणा छान. कारण की काल वेळ नव्हता, पंक्तीसाठी वेळ नसल्यामुळं एक छोटासा छान आता पाळणा होईल. झूला झूले रे झूला झूले, झूला झूले रे झूला झूले रे, झूला झूले रे नंदला. यशोमती मैया
यशोमती मैया का गोपाल झूला झूले नंदलाल यशोमती मैया का गोपाल झूला झूले रे झूला झूले रे झूले रे झूला झूले रे झूला झूले रे झूला झूले झूला झूले रे नंदलाल यशोमती मैया का गोपाल झूला झूले रे नंदलाल यशोमती मैया का गोपाल झूला झूले रे नंदलाल यशोमती मैया यशोमती मैया झूला झूले झूला झूले झूला झूले रे नंदलाल यशोमती मैया का गोपाल झूला झूले रे नंदलाल यशोमती मैया का गोपाल श्यामल श्यामल मन हर श्यामल श्यामल मन हर श्यामल श्यामल मन हर एक मुस्कान अधरों पर इसके नहीं सार झूला झूले झूला झूले रे नंदलाल यशोमती मैया का गोपाल झूला झूले रे नंदलाल यशोमती मैया का गोपाल यशोमती मैया का गोपाल बोल नंद के लाला की जय, गोपाल कन्हैया लाल की जय, कृष्ण भगवान की जय. चला, माझ्या कन्हैयाचा जन्मोत्सव साजरा झाला. आनंद नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दियो घोडा दियो आवर दियो पालखी. माझ्या नंद बाबाने माझ्या नंद बाबाकडे 9 लाख गाया होत्या. 9 लाख गायापैकी 2 लाख गाया दान केल्या. नुसतं दान केल्या नाही, माझ्या नंद बाबाने कशा दान केल्या? गायीच्या शिंगेनं शिंगाला सोन्याची सिंबी लावून, पायाला चांदीचे खुरं लावून, अंगावर चादर टाकून, चादर नसती चादर नाही, हिरे मोतीने सजलेली चादर, अशी चादरी टाकून 9 लाख गायापैकी 2 लाख गाय दान केल्या. बडे बडे अन्नदानाचे बडे बडे पर्वता एवढे अन्नकूट अन्नदान केलं राजा दशरथाने. त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा केला. आता एक विनंती तुम्हाला सगळ्यांना, नाही एक संदेश आहे, सूचना आहे. आता पूतना येणार आहे बरं, राक्षसी अशा धिप्पाड स्वरूप घेऊन. जे जर इथं कमजोर हृदयाचे असेल, ज्याला भीती वाटत असेल, उठून बाहेर जायचं, इथं थांबायचं नाही अजिबात, कारण त्याला भीती वाटेल. एवढं भयानक पूतना येणार आहे, 11 मोठ्या मोठ्या दाताची, धिप्पाड पहाडासारखी, अशी पर्वतासारखी. आणि तुम्ही जर भीत असेल, भित्रा स्वभाव असेल,
ज्याला भीती वाटत असेल त्यांनी उठायचं आणि तिकडे जाऊन बसायचं शेतामध्ये. इथं कसं पाहिजे, नीटभीड पाहिजे. इथं कसं पाहिजे, खणखणीत पाहिजे. इथं कसं पाहिजे, बलशाली पाहिजे, धट पाहिजे, रगील पाहिजे, धीट पाहिजे. लक्षात ठेवा, धीटपणा जो असेल आहे ना, मनगडात बळ पाहिजे, लक्षात ठेवा है ना. अहिल्याबाई होळकरांनी कसं मनगडात बळ होतं, हातात तलवार घेऊन झाशीची राणी कशी होती, हातात तलवार घेऊन देशाचं रक्षण केलं. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी धर्माचं पालन केलं. तसं जर आपण राहिलं तर ठीक आहे. नाही तर ज्याला जर भीती वाटत असेल ना, आता उठायचं पडदेशी आणि ते लांब जाऊन बसायचं. आता मधून पुतना येणार आहे, लक्षात ठेवा. आणि पुतना अशी दिसल अकराळ विक्राळ, आवाज भयानक असतं या ठिकाणी आमचा. भयानक आवाजामुळे लोक भेतात. काही ठिकाणी तिकडं असंच झालं आहे ना, काही काही लेकरं भेतात, लेकरं लांब थांबा. आणि काही महिला मंडळ ज्याला भीती वाटते त्यांनी लांब थांबायचं, जवळमध्ये बसायचं नाही. लक्षात ठेवा. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. या ठिकाणी छान छान आता देखावा होणार आहे. मस्त गवळण येणार आहेत, मस्त दांडिया होणार आहे. काल वेळ नव्हता आपल्याला, छान छान गवळणी तयार केल्यात. त्या ठिकाणी कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पण होणार आहे है ना. त्या ठिकाणी पुतना या ठिकाणी येऊन त्याने कशी कन्हैयाला मारते ते प्रत्यक्ष तुम्हाला दिसणार आहे. आणि त्या ठिकाणी एक छान असं होणार आहे है ना. काय होणार आहे, माकन चोरी लीला. कन्हैया कसा माकन चोरी करतो, कसा मटकी फोडतो, मटकीमधला कसा लोणी खाली पडते आणि काय काय त्या ठिकाणी आहे ना. रवी बघा, यशोदा मैया त्या ठिकाणी काय करते, माकन तयार करते है ना. धूमधूम करती देरा वाजती है ना. अशी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला प्रत्यक्ष मिळणार आहे. छान हे लीला आहेत ना, अवश्य लागतात. काही लोक म्हणतात हे याची गरज नाही, याची गरज नाही असं नाही. वृंदावनला जाऊन पहा, वृंदावनला महारास लीला असते. रात्रंदिवस 4-4, 5-5 तास रासलीला चालते. रासलीलेमध्ये साक्षात श्रीकृष्ण आणि त्या ठिकाणी लगेच राधा, गवळणी, विशाखा, ललिता अशा आनंद त्या ठिकाणी घेतात. लक्षात, वृंदावनला या ठिकाणी सुद्धा ऐसा एक दिन आएगा, वृंदावन बन जाएगा. असा वृंदावन, ते जसं आपण वृंदावन नगरी आहे ना भक्तीची है ना. भक्तिर्नित्यति यत्र च धन्य वृंदावनम तेन, भक्तिर्नित्यति यत्र च. ते वृंदावन धन्य आहे. भक्तिदेवी साक्षात नृत्य करते तशी या ठिकाणी है ना. वृंदावन सारखे या ठिकाणी काय वेळी भावना तयार होणार आहे. जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. झूला झूल रही, झूला झूल रही, झूला झूल रही होगी राधा रानी. श्याम झूला झूलाते मिलेंगे, श्याम झूला झूलाते मिलेंगे, श्याम झूला झूलाते मिलेंगे. साथ में उनके ग्वाल बाल होंगे, साथ में उनके ग्वाल बाल होंगे. काना काना कहते मिलेंगे, काना काना कहते मिलेंगे, काना काना कहते मिलेंगे. जरा चल के वो, जरा चल के, जरा हट के वो, जरा हट के. जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे. चला वृंदावन, वृंदावनला जाऊन पहा. महाराष्ट्राला भव्य दिव्य. आणि ती जर रासला इथं आणायची असेल ना, 2 लाख रुपये लागतात खर्च. एवढं सोपं नाही. हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे तर फुकट, तेही जमत नाही. हां, हे काय फुकट असतं का सगळं? याला पैसा लागतो, पैसा है ना. सगळ्या पैशाशिवाय होत नाही, लक्षात ठेवा. एवढं सगळं काही या ठिकाणी येतात कला करून दाखवतात. आणि ते वृंदावन जाऊन पहा कसं आहे अवस्था. धक्काबुक्की खाऊन जावं लागतं रेल्वेमध्ये. आणि तिथं जाऊन 8 दिवस राहून पहा, नंतर कळेल तुम्हाला. त्याशिवाय कळणार नाही है ना. हे पाहिल्याशिवाय कळत नसतंय. ही कथा आहे ना, कथेमध्ये रंग देवता भरण्यासाठी. आणि या ठिकाणी
प्रसंग तसा अवधीन डोळ्यासमोर आणण्यासाठी प्रत्यक्ष कृष्ण, प्रत्यक्ष रुक्मिणी, प्रत्यक्ष राधा, गवळणी, ललिता, विशाखा, यशोदा मैया, नंदबाबा प्रत्यक्ष पाहणं ऐकण्याच्यात अंतर आहे. म्हणून हे सगळं दाखवावं लागतं, लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात याची गरज नाही, जा वृंदावनला पहा, मग कळल काय गरज असते, कशी असती. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळत नसतं, लक्षात ठेवा. या ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये लय अंतर आहे. शहरातले लोक समजदार असतात, ज्ञानी असतात, त्यांना सगळं कळतं. हां, हे आहे बरं का, असं पाहिजे, ते समजदार असतात है ना. त्यांना काय पैसा किती लागू द्या, पण आम्हाला पाहिजे महाराज असं ते सांगतात. मला आम्हाला हे पाहिजेच, हां, याच्याशिवाय आनंद येत नाही. आणि खेड्यात लोक असे असतात का भावनावीत, ठीक आहे. खेड्यात लोकांना काही त्याची ज्ञान नसतं ना, अल्प विचार असतात, समस्यक्त नसते हे ना, अज्ञानी असतात, अनफड असतात. त्याच्याविषयी ज्ञान नसल्यामुळं काही लोकांना वाटतं हे काय हे म्हणजे काहीतरी नाही. हे ना आवश्यक आहे, लक्षात ठेवा. काळाची गरज आहे. म्हणून कोणी या ठिकाणी संकोचित भावना ठेवायची नाही. उदार अंतकरण ठेवून या ठिकाणी काय करायचं, कथा श्रवण करायची, आनंद घ्यायचा कथेचा. हे पुन्हा मिळणार नाही पाहायला, आणि पुन्हा तुम्हाला कोणी आणणार नाही दाखवायला. हे सोपं आहे का? 15,000 रुपये घेतात ते बनवणारे, आणि इथं आपल्यासाठी आले तरी ते कळणार तुम्हाला. किंमत कधी कळेल? मेल्यानंतर माणसाची. माणूस आहे तर माणसाची किंमत कळत नसते. संत आपले दयानंद महाराज होते, कोण आपले गंगानंद गिरी महाराज होते, तेव्हा कळले का तुम्हाला? नाही कळले. आता पश्चाताप होतोय ना, आता मूर्ती स्थापना केली, आता पूजा चालू आहे. होते तेव्हा विचारत नाही आपण संतांना. हयात असताना माणसाची किंमत कळत नसते, नंतर कळते. नंतर कळून काय फायदा? बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. म्हणून तर या ठिकाणी काल नंद राजा घरी आनंद झाला. इकडे कंसाने मीटिंग बोलवली. आगासूर, बकासूर, धनकासूर, राजची, चाणूर, मुष्टिकासूर, पुतना आदी राक्षसांना बोलवलं. आणि त्या ठिकाणी कंस मामाने सांगितलं, काला काला मुरलीवाला गोकुळ मी जन्माला आला, कोण जाईन त्याला मारायला. लगेच पहिला विडा उचलला. कोणी? पुतनाने विडा उचलला आणि सांगितलं, भैया मी जाते तुझ्या शत्रूला मारायला. नंतर सांगा हां, चला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. चला, एकदा काय झालं, वसुदेव चिंता निर्माण झाली. वसुदेवाने आपले जे गर्गाचार्य आहेत, गुरु आहेत, त्यांना सांगितलं, गर्गाचार्यजी तुम्ही जा, माझे बालक गोकुळमध्ये जन्माला आले, त्यांचे नामकरण विधी करा, नामकरण संस्कार करा. गर्गाचार्य निघाले, गोकुळ नगरीला आले. आणि लगेच त्या ठिकाणी नंद बाबाला रामराम केला. बाबा रामराम. नंद बाबा म्हणले रामराम. ठीक आहे. गर्गाचार्याने सांगितलं, बाबा मी नामकरण करण्यासाठी आलो कृष्णाचं, म्हणजे तुझे बाल जन्माला आले. म्हणजे हो. मग त्यांचं नामकरण विधी करायला आलो. नंद बाबा तुम्ही अशी विधी करा की गोशालेमध्ये गुपचूप जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल, कंस मामाला कळता कामा नाही असा उत्सव करायचा छोटा. काल जन्मोत्सव केला ना, असं मोठा नाही करायचा. मोठा केला की लोकाला देखाना खपाना होतो. मोठा नाही करायचा. मोठा केला ना ते देखवत नसते हे ना, त्या कंसाला देखवणार नाही. कंसाची काय होईन, जळकी होईन पोटात त्याचे दुखेल. म्हणून असं करायचं, छोटा करायचा आणि गोशालेमध्ये करायचा, गुपचूप करायचा. ह्या कानाला त्या कानाला कळता कामा नाही, म्हणजे काय हरकत नाही. आज नंद बाबाला सांगितलं गर्गाचार्याने, आणा तुमच्या बाळांना. गर्गाचार्य नंद बाबा गेले, येसुदे आपल्या बाळाला घेऊन ये, रोहिणी आपल्या बाळाला घेऊन ये. गर्गाचार्य आले आहेत आणि त्यांच्या अमृतमय वाणीतून आपले नामकरण विधी होणार आहे, नामकरण संस्कार होणार आहे. ठीक आहे म्हणले, चला. आणि यशोदा हुशार होती, यशोदा बुद्धिमान होती, यशोदा चतुर होती. यशोदाने गर्गाचार्याची परीक्षा पाहण्यासाठी विचार केला. हे महाराजाचं खूप नाव ऐकलं आम्ही. हे महाराज विद्वान आहेत, सरगुण संपन्न आहेत, ज्ञानी आहेत, पण यांची थोडी परीक्षा पाहू. यांना काय कळतं का, यांना काय समजतं का? या बाया काय परीक्षा पाहतील, महाराज लोकांची काय सांगता येत नाही. एक बाईने परीक्षा पाहिली बघा महाराजाची. एक बाईचे गुरु वेगळे होते, तिच्या पतीचे गुरु वेगळे होते. आणि त्या पत्नीने सांगितलं, मालक तुमचे गुरु आमच्या गुरुपेक्षा कमी ज्ञानी आहेत, आमचे गुरु खूप ज्ञानी आहेत. ते म्हणलं, तुला काय कळतं, माझे गुरु एवढे ज्ञानी आहेत, अंतर्ज्ञानी आहेत, माझ्या गुरुला सगळं कळतं, तू इथं काय बोलते. त्यांचा लगेच फोन येईल, चूप, माझ्या गुरुविषयी बोलायचं नाही.
ती म्हणली ठीक आहे, तुमचे गुरु लई महान आहेत तर बोला त्यांना जेवायला आपल्या घरी एकदा पुरणपोळी खायला, मी स्वयंपाक करते. हा म्हणला तसे येत नाहीत ते, मग गाडी घेऊन येतात, मग येऊ द्या काय त्यांना दक्षिणा लागती, दक्षिणा देऊ. पण एकटे येत नाही, 10-12 लोक असतात त्यांच्याबरोबर, गाणारे वाजवणारे हे ना, चौकदार 10वीर गाडीचे 10-12 लोक असतात, ते एकटे नसतात. चालेल बोला, 10-12साठी जेवण करू. आणि ते महाराज आले का त्या ठिकाणी लगेच पुढच्या पडवीत बसले बैठकीमध्ये. पुढच्या बैठकीमध्ये बसले आणि ती बाईसाहेब मागच्या खोलीमध्ये स्वयंपाक करत होत्या. तिने छान स्वयंपाक केला पुरणपोळीचा. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यानंतर सहज महाराज हाड 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 म्हणू लागले. ती बाईसाहेब बाहेर आल्या आणि कुत्रं पाहिलं, कुत्रं तर दिसाना पण महाराज कुत्रं तर दिसाना पण, तुम्ही कसं काय हाड केलं? तुला माहीत नाही बाई, पंढरपूरला मंदिरात कुत्रं गेलं, मग इथून हाड करून हाकून लावलं. तिला वाटलं बापरे, खरंच हे अंतर्ज्ञानी आहेत महाराज, यांना इथून पंढरपूरचं कुत्रं दिसलं मंदिरामधलं. ठीक आहे, मग ही बाईने स्वयंपाक केला छान, सगळ्यांना स्वयंपाक वाढला. इकडं 4-5 लोक बसले, इकडं 4-5 लोक बसले, महाराज मधी बसले. मस्त बसायला पाठ, ताटाला पाठ, अगरबत्तीचं घमघमाट, सुंदर जेवण आणलं. सगळ्यांना ताटं वाढले. सगळ्यांच्या ताटात महाराजांनी पाहिलं भजे आहेत. तुम्हाला भजे आले का सचिन भाऊ? हां, इकडं भजे आले, माझ्याच ताटात भजे नाही. महाराज म्हणते ओ सचिन भाऊ, माझ्या ताटात भजे नाही, इकडं भजे आलेत. माझ्या तोंडाला पाणी सुटलं, भजे कसे नाहीत? आता महाराज म्हणू शकत नाही भजे नाही. मी सांगितलं सचिन भाऊ, त्या बाईला म्हणा भजे नाही ताटात, भजे वाढा. का नाही वाढले? कशामुळे मला सोडलं? सगळ्यांना भजे. तेवढ्यात ते बाई म्हणली मी सगळं वाढलंय, सगळ्यांना वाढलंय, माझं काय चुकलं नाही, तुमची ताटं पाहून घ्या. बापरे, हे 5 जण पाहतात भजे नाही ताटात, इकडे 5 जण पाहतात भजे नाही ताटात, 11 जण सांगतात त्या बाईला. आणि ती एकटी म्हणती नाही मी सगळं वाढलंय, मी काय विसरले नाही, तुमची ताटं पाहून घ्या. आणि त्या ठिकाणी सगळे लोक म्हणतात बाई तुला येड लागलं का? आम्ही 11 जण सांगतोय भजे नाही ताटात, आणि तुम्ही म्हणता मी सगळं वाढलंय, मी काय विसरले नाही, सगळं वाढलंय. तेवढ्यात ती बाई म्हणली महाराज मी एक प्रश्न विचारा. ती आली जवळ, म्हणली तुम्हाला इथून पंढरपूरच्या देवळामधलं कुत्रं दिसलं, तुम्ही हाड म्हणून इथून हाकून लावलं, आणि तुम्हाला ताटामध्ये भाताखाली भजे वाढले होते, ते कसे दिसले नाही? बघा हे बाया काय परीक्षा पाहतील आणि कशी पाहतील काय सांगतात नाही. तशी यशोदेने परीक्षा पाहिली. कोणाची? गर्गाचार्याची. काय केलं? आपलं बाळ रोहिणीला दिलं, रोहिणीचं बाळ आपल्याकडे घेतलं. पाहू गर्गाचार्याची परीक्षा. खरं त्यांना काय कळतं का? गर्गाचार्य आले, समोर बसले, आणि त्या रोहिणी आली, यशोदा आली, समोर बसली. गर्गाचार्याने रोहिणीच्या मांडीवरचं बाळ पाहिलं, गर्गाचार्याला समाधीच लागली. गर्गाचार्य समाधीस्थ झाले. यशोदा मैया आली, ए बाबा तुला इथंच मरायला मिळालं का? तिकडे का नाही जाऊन मेरा? इथंच. बाबा हाले ना, बोले ना, डोले ना, चाले ना. यशोदा मैया आली आणि आताला हलू लागली. बाबा काहीच नाही, बाबा समाधीस्थ. तेवढ्यात बाबाची समाधी खुली झाली. बाबा म्हणले ए यशोदे, आत्तापर्यंत मी तुझ्या बाळांचं नाव शोधत होतो. बाबा अच्छा बरं झालं. काय शोधलं नाव? अरे तुझ्या मांडीवर जे बसले ना, तुझं नाही, आयम ही रोहिणी पुत्रो, हे रोहिणीचा मुलगा आहे. यशोदा म्हणले शब्बास, बरोबर आहे, रोहिणीचंच आहे. मी बदलाबदली केली होती तुमची परीक्षा पाहायला. बाबा करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज मला माफ करा, क्षमा करा. तुमची परीक्षा पाहिली मी, परीक्षेत तुम्ही पास झालात, ठीक आहे. ही बाळ माझ्या मांडीवर हे रोहिणीचं आहे, पण याचं नाव काय ठेवायचं? म्हणजे याचं नाव बलाधिक्यात बलम विदू, हे खूप बलवान होणार आहे, हे कोण होणार आहे? बलशाली होणार आहे, म्हणून याचं नाव बलराम. आणि लगेच त्या ठिकाणी यशोदा प्रसन्न झाली. यशोदेने लगेच आपल्या हातामधली अंगठी काढली, बाबाला भेट दिली. पहिल्याच परीक्षेत पास. नंतर लगेच तिकडं पाहिलं, बाबा ते बघा टुकू पाहत आहे ना, रोहिणीच्या मांडीवर आहे, त्याचं काय नाव ठेवलं? तेवढ्यात गर्गाचार्य सांगतात अरे यशोदे, याचे एक नाव नाही अनेक नाव, गोपाल सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, त्याचे अनेक नाव होतील. त्याचं नाव कृष्ण ठेवू. काय ठेवू? कृष्ण. यशोदा म्हणली बाबा हे काय कृष्ण ठेवलंय? माझी जीभसुद्धा ओळख नाही कृष्ण म्हणण्यासाठी. हे कठीण नाव आहे, खूप अवघड आहे. छोटंसं सांगा ना एखादं सोपं, पण मला सांगा या कृष्ण नावाचा अर्थ काय? लगेच गर्गाचार्याने सांगितलं कर सैती ती कृष्ण, तो आकर्षण करेल, तो चित्त चोर होईल,
तो मनमोहन होईल, तो मुरलीधर होईल, तो श्याम सुंदर होईल, तो गिरधारी होईल, तो नटधारी होईल, तो मकनचोर होईल, हे ना. अशी जशी लीला करेल त्याप्रमाणे त्याचे नावं होतील. अनेक असं म्हणलं की यशोदा म्हणली हे मला नाही आवडलं बाबा, तुम्ही तुमचं नाव ठेवलं कृष्णा, पण मला माझ्या आवडीचे नाव पाहिजे. आणि प्रत्येक आई आपल्या आवडीचे नाव ठेवतात आपल्या बाळाचं, आहे ना. प्रत्येक बाप आपल्या आवडीचं नाव ठेवतात आपल्या बाळाचं. म्हणून आज यशोदेनं सुद्धा आपल्या बाळाचं नाव काय ठेवलं? कन्हैया, कन्हवा, कान्हा, बलरामचं बलवा नावं ठेवले. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. आता कृष्ण आहे ना थोडा मोठा झाला, आहे ना. रांग तरंगणी चोरी तलोनी, रांग तरंगणी चोरी तलोनी, रांग तरंगणी चोरी तलोनी, रावणी धरती गवळणी, रावणी धरती गवळणी, बांधती चरणी देती गारणी, तरंगणी देती गारणी, यशोदे